मुलगी काय करते? मुलगी काही नाही करत, ती आता सध्या म्हणजे शिकलेली आहे, ती जॉब केला होता मुंबईला. हे पण आता त्यांचं चालू आहे प्रयत्न. यांची ओळख हे आमच्या सुनबाई आहेत. भाऊ मम्मी दोघं इकडे या ना, एक दोन मिनिट बसा, इथे बसा. तुम्ही बसा, ते तिकडे बसतील ना दोघं. तुमचा परिचय? माझं नाव सुधामराव बाबुराव सपकाळ उर्फ आंबेडकर. अच्छा अच्छा अच्छा. भावाबंदकीपैकी बाबासाहेबांचे आहे. वडिलांना काका व्हायचे, मला आजोबा व्हायचे. ते पण ते आहेत ना, आता भेटून आलात ते माझे पुतणे आहेत. ते पुतणे आहेत का? मी चुलत आहे. असं आहे का? मोठ्या चुलत्याचा नातो तो. माझे वडील धरून 5 भाव. पूर्ण सर्व बाबासाहेबांची या झाली. बाबासाहेबांची भावबंदकी आहे. 35 घरं आहे. ऐकलं का? 35 घरं सगळी शाळेला आणि नोकऱ्यांना सकपाळ. 7-12च्या जमिनीला आंबेडकर असे नाव आहे तिथे. ह्यांची एवढा सपकाळ झाली. हे आम्ही आमच्या तुमच्या मिसेस धम्मपत्नी. धम्मपत्नी. ह्यांच्या माहेरचा आडनाव त्यांचं जाधव. तुमचं जोगदंड. हे पण जाधवचे. आपण जाधव. औरंगाबाद ना? औरंगाबाद मिलिंद कॉलेजला बाबासाहेब बऱ्याच दिवस इथे आणि मोठा परिसर आहे. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजला जे शिकले आपले लोक तेवढे शासनात सगळे अधिकारी झालेले आहेत. IAS ऑफिसर, कोण कलेक्टर, कोण जिल्हा अधिकारी, कोण BDO वगैरे वगैरे, कोण प्रांत. सर्व त्याच्यातून सर्वांनी समाजाचं काम केलं नाही ना. शिका पडा लोगों ने हमको धोखा दिया है. पढ़े लिखे लोगों ने धोखा. पढ़े लिखे आदमी धोखा, शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला. याचं कारण असं 1920ला जेव्हा बाबासाहेब कोल्हापूरला गेले 20च्या दरम्यान, आणि शाहू छत्रपती म्हटले बरं झालं मी आला, एक काम करा बरं. काय? 50 गडाच्या पायथ्याजवळ 1 एकर 9 गुंठ मी जागा तुम्हाला दिली. कशाला? या बांगला बांधा, आपल्या गाठी भेटी होते. माझ्याकडे जरा पण वेळ नाही. माझ्या समाजाची दुःख जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी मला प्रेस काढायचा आहे. माझ्याकडे पैसा नाही. तेव्हा ते 2,500 रुपये दिले आणि मूक नाईक जो वर्तमानपत्र काढले ते बाबासाहेब. बाबासाहेब बोलतात, आमच्या चळवळीमुळे माझ्या समाजातल्या जास्तीत जास्त लोक शिक्षक भरती झाले. आता हे वर्तमानपत्र चालण्यासाठी मूक नाईक तुम्ही पेपर घेत राहा. कोणी शिक्षकाने 2-2, 3-3 महिने घेतले आणि ते बंद केलं. शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला. म्हणूनच बाबासाहेब म्हटले. बरोबर आहे. मग आता तुम्ही इथं जन्मापासून इथंच आहेत का? माझा जन्म इकडं. मी लहानाचा मोठा इकडं झालो. इकडं शाळा 1ली ते 4थी होती. पण ह्या गावात नाही, शेजारचं गाव भाई जगतापचं नाव ऐकलंय? भाई जगताप माहिती. बाजूला गाव आहे शेगवण. हो का? काय नाव? शेगवणी. शिगवण भाई जगतापचं. पण ते त्या गावाचं नाव नाही. ते नाही का? एक OBC कुणबी होता, कुणबी. त्याचं आडनाव शिगवण. त्याचं तिथं घर होतं. हे मराठी समजत ना, पुण्यावरून कुठं भटकत आलं, त्याला हुसकवून लावलं, त्यांची वसाहत झाली. ते शिगवण म्हणजे ते 92 कोळी. 92 कोळी नाही ते ऐकलं का? आणि मग त्या गावाचं नाव शिगवणच झालं. त्यांचे आडनाव जगताप आहे, पण कुठं जातो? शिगवणला. त्यांना कमीपणा वाटायला लागला. हे कुणब्याचं आडनाव आपल्या ह्या गावाला आहे. तर मग आमदार राम हाडी ते आता आहेत ना, ते नायगावला होते. त्यांना आताशी ठरवलं की ह्या गावाचं नाव आम्हाला बदलायचं आहे. काय? शंकराचं नाव शिवगण. इन्क्वायरी केली बरोबर ना, दिल्लीपासून सगळा बदल करायला होऊ शकत नाही. तसंच राहिलं. अशी परिस्थिती आहे. तुम्हाला मुली? मला 2 मुलगे आणि 1 मुली. मुलगी BA शिकल्या, ती सर्व्हिसला आहे. तिची मुलगी
सेम डुप्लिकेट कॅनडाला कोर्स करायला गेलाय. हा कॅनडाला कोर्स करायला गेलाय. म्हणजे माझे सर जावई होते कोरियाला मुंबईला प्रीमियर कंपनी बंद झाली, प्रीमियर मोटर कंपनी. एक मुलगा ONGC मध्ये सध्या टेम्पररी आहे आणि माझ्या धाकटे मुलाची 2 मुलं शिकतात. तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मुलगी IT करते. हा सिद्धार्थ फोर्ट चालू आहे. मी माझ्या भीमाची पुण्य आहे. आम्हा माणूस देवी त्यांनी दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध. ही पुण्य आहे बाबासाहेबांची मध्ये. आपला देश 1949 झाला स्वतंत्र. 9/4/62 मी रेल्वेमध्ये आम्हाला राहिलो. ₹2.31 रोज. आणि मग मी 30 एप्रिल 1998ला सेवानिवृत्त झालो. 33 वर्ष सर्व्हिस केली. मग मला सांगितलं तुम्हाला रिटायरमेंटला कोकणी लोकांचा जास्त मेजॉरिटी होती. जास्त तुम्हाला रिटायरमेंटला म्हणजे भंडारी राव आता मसाळ्यात आता माहिती असेल तर ते बोलले तुम्हाला काय देऊ, टेबल खुर्ची पंखा त्याच्याबद्दल काही नको. मी बुद्धाच्या तत्वावर चालणारा माणूस आहे, मला बुद्धाची मूर्ती द्या. सगळं मुंबईला फोर्टला खादी ग्राममध्ये नाही बघा. 900 रुपये 918 रुपयाची मूर्ती मला सुप्रिटेंडंटच्या हस्ते भेट देईल. छोट्या मुलाकडे आहे ती मुंबईला. हां दुसरी मी घरी ठेवली आणून. गेल्या वर्षी 5,000 परत मागवली. ती 9 मेला तिची स्थापना केली. बरं आता आम्हाला मसाळ्याला जायचं तर मग आता या मार्गाला सोपं नाही तर जा ना. कुठून असं झालं ना गेलं ना इकडून आता खाली मंडणगडला जाऊ नका. मंडणगडला असं फिरलं खाली गेल्यावर इथे गेल्याच्या नंतर पाचरड लागेल. पाचरडच्या नंतर लक्षात ठेवा देवार आहे. देवाऱ्यावरून खाली गेलात 2 फाट्या लागतील. त्याला केळशी फाटा बोलतात. डाव्या बाजूला केळशी, उजव्या बाजूला बाणकोटी बेळास आणि जंगल जेटी आहे. त्याच्यात 8 मिनिटात पलीकडे जाल तर मी गाडी सहित. मग ते तिकडून चालू आम्ही. हा तिथे गेलात ना पहिला बोर्ड दिसेल बाग मांडले. डाव्या बाजूला हे दुसरी खाडी 3, उजव्या बाजूला शिवर्धन. शिवर्धनला गेला की पलीकडे हरिहरेश्वर. डाव्या बाजूला हरिहरेश्वर तिकडून मार्ग गेला. हा शॉर्टकट. हा एवढा फेरा कशाला मारा. आम्ही काय विचार केला होता मासळा तालुक्यामध्ये एक गाव आहे आपला माणूस आहे तिथे येलुरे. हा मासळ्याला तो रिटायर होऊन आलेला आहे. मोहन पुताजी येदवे तो वार्ड ऑफिसर होता. ते गावाचं नाव आता झटकन माझ्या कम्प्युटरवर नाही. ते चांगला माणूस येतो. बरं हा जाण्याचा मार्ग. केव्हा तुम्ही आला तिथे? आता बघितली मी. मला कोणतरी आपले जे बाबासाहेबांचं आम्ही आहे बुद्धाची मूर्ती समोर ठेवलेली आहे. दोन डोलत मी आराम केला. एक सफेद गाडी दिसते. खिडकीतून बघितलं बुद्धाचं अनुयायी आहे. बाहेर बसलो आणि आता 5:30 ते 6 अर्धा तास फेरी मारायला लागते. सकाळी 7 ते 8. कारण डायबिटीसची एक गोळी नाश्त्यापूर्वी आणि ब्लड प्रेशरची नाश्त्यातून 2 गोळ्या सध्या चालू आहेत. आता 83 वर्षाचं वय माझं आहे. 1942 माझं जन्म आहे. आणि कुणी बोलवलं तर माझं 83. देशाला 75 वर्ष आहे. देशापेक्षा मी जास्त मोठा आहे. फेब्रुवारी आयटम नंबर 2 3 फेब्रुवारी 3 एप्रिल 1923. हा बरं तुमच्या लक्षात ऐकून घ्या. 3 एप्रिल 1923 3 एप्रिल 2023. 100 वर्ष झाली. बाबासाहेब लंडनवरून 42 सनद घेऊन आले. हा त्या निमित्ताने महाराष्ट्र गोवा आणि कोकण वकील
बार असोसिएशन असोसिएशन. असोसिएशन त्याचे मुख्य मिलिंद पाटील. आणि ह्या तालुक्यामधले एक मिलिंद लोखंडे येऊन भेटले. बाबा 100 वर्ष झाल्याबद्दल ह्या महाराष्ट्र आणि गोव्याचं वकील अभिवादन करा येणार स्टेजवर. तुमची परवानगी पाहिजे या. काही परवानगी देखील घ्यायची गरज नाही. आले. मोठा कार्यक्रम झाला. 3 एप्रिल 2023ला इथं मोठा कार्यक्रम. ज्येष्ठ नागरिक मंत्रीवर बसला. 4-5 लोक होते. बाकी 72 वकील नवीन शिकणारे आणि 50 वकील सर्व समाजाचे ते बसलेले होते. खुर्च्या मागवला. मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये असेल याच्यामध्ये मोबाईलमध्ये या म्हणजे तुम्ही घड्याळ बघता म्हणजे वेळ झाला. रात्र होईल तुम्हाला. आता कुठपर्यंत जायचं? मसाळाच जाणार. कुठल्या बँकेला? हा बाबू आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. इथं पण एक ब्रांच आहे. तिथे एक आयरे बाई आहे. नाशिकची आयरे मॅडम आहे या बँक ऑफ इंडियाला. ते आई वडिलांचं नाव भोसले. आयरे म्हणजे ते याचे ते मालेगावचे. हा. ते आई वडिलांना दाखवायला आणलं होतं गाडी घेऊन. आई वडिलांची माझी ओळख झाली पण बाई समोर यायला खबर नाही. तर नंतर समजलं दुसऱ्या वेळेला राहिलं. तुम्ही कसं आलं ना? आमची मुलगी बँक ऑफ इंडियाला आहे. काय नाव आहे रे? तुमचं नाव काय? भोसले. ते आम्हाला दाखवा आणण्यात येते. तेव्हा माहिती पडलं. असं आपला माणूस इंद्रजित कांबळे सेम तुमचीच क्वालिटी. आला कुठला कोल्हापूरचा. हा आला. नमस्कार. बघा आता गमत. बघा का नाव? कुठून आलोच आहे? आम्ही कोल्हापूरवरून आलो. काय नाव? इंद्रजित कांबळे. म्हटल्यानंतर आता नाही ना जय भीम का नाही बोलले? नमस्कार कसं? ते आमच्या कोल्हापूरमध्ये जास्त जय भीम का कमीपणा वाटतो तुम्हाला? असं काही नाही. तिथं आमदार खासदार जिल्हाधिकारी कोण नमस्कार बोलले ना जय भीम बोलतो. बोलावं वाटतं जय भीम. नाही तिथं कोल्हापूरमध्ये कांबळे मातंग समाजाचे. हा नाही तो आपला होता सुकुमार कांबळे जे हो हो ते मातंग समाजाचे पण ते बुद्धाचं काम करतात. बुद्ध धर्माचं काम करतात. ते खूप हुशार. जाधव नावाचा शिक्षक या वयाचा होता. आता 15 वर्ष औरंगाबादला जिल्हा परिषद शाळेला आहे कोकणातला. आणि त्याचा एक मित्र शिर्के तो घेऊन आला इकडे अपराची. तर पंधेरी गाव आहे. आणि ते झाले विचारपूस सांगतो बाबा हे ना 15 वर्ष औरंगाबादला आहेत. 15 वर्ष औरंगाबादला आहेत. पण कोकणापेक्षा औरंगाबादमध्ये आपले लोक एवढे आक्रमक आहेत. जास्त बाबासाहेबांच्या फोटोवर लाल चिडकारा पडला तर आगी लागतात. बरोबर सांगत होता तो सांगत होता. अरे एवढं किती माहिती. हा अशी गमत आहे. मी जेव्हा 90ला गेलो ना शिक्षक म्हणून जनार्दन मुल होते जेव्हा सेक्रेटरी पाहिलं. मी मार्च महिन्यात गेलो होतो 90ला. 91 शताब्दी वर्ष. मला तो जनार्दन मुल बोलला की तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आलात ना तर आमचे विदर्भीय लोक बाबासाहेबांच्या तत्वाला गुळाचं मोंगळं ढेपला चिटकतात ना बाबासाहेब तत्वाला आमचं लोक चिटकत मला असते. तुम्ही धर्मचक्र पण दिलं परत मी गेलो. आयुष्यात 2 वेळा गेलो. 90ला दीक्षाभूमी. 97ला महात्मा फुलेंचा वाडा बघायला गेलो पुण्यात. अशी गमत. 2च ठिकाणी गेलो. पण 30/11/2006ला हरिनवरकरी माझी मुलाखत घेतली इथं. कारण का वारले वसंत मोहनचं निधन झालं. त्यांच्या जागेवर ह्यांची नेमणूक केली हरिनवरकेंची. हो ना ते शासनाचे सांस्कृतिक विभागामध्ये. हा ते बाबासाहेबांचं साहित्य छापायचं होतं ना. 13 खंड छापायचा होता. म्हटलं बाबा वसंत मोहनचं निधन झालं शासनाने माझी नेमणूक केलं. मला त्याच्यासाठी तुमची मला करता येईल की बाबासाहेबांची पावलं लागली तो महाराष्ट्र मी उंचा वाचला लागला. परंतु जेव्हा मी प्रतापसिंग हायस्कूलला गेलो सातारला तिथे मला आंबेडकर नावाचे शिक्षक सापडले नाही. गुरुजी बाबासाहेबांचे नाहीच आहे ना. चुकीचा इतिहास आहे तो. तुमचा अभिप्राय काय? माझा
आंबेडकर नावाचे बाबासाहेबांचे कोणीही शिक्षक नव्हते. हा. केळुसकर गुरुजी ठीक आहे, त्यांचं नाव ऐकण्यात आहे. माहिती आहे कुठलं तुम्हाला? केळुसकर हा कुठला? ते तिथलेच समजा, त्यांना सातारचे. सिंधुदुर्ग मध्ये हा हा कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग मध्ये कुडाळ तालुका आहे, तिथं केळूस गाव आहे. केळूस नाव आहे. गाव आहे, बरोबर. गाव. हा. आंबेडकरचं आंबेडकरचं केळूसचे केळुसकर. हा. त्यांचं खरं नाव आज तुमच्या कॉम्प्युटरवर ठेवा. कृष्णाजी अर्जुन कदम. गोमांतक मराठा. गोमांतक मराठा. त्यांनी बाबासाहेबांचा 11वीला सत्कार करून जे पुस्तक दिलं तर त्यांना ते बुद्धांचं चरित्र दिलं. हा असं कुठं डबक चालेल. डबकचाळीमध्ये मुंबईला. हा मुंबईला. या परेळला, परळच्या डबकचाळीमध्ये. हा ते आता तुटली, तिथं कामगार स्टेडियम झाला. आणि त्याच्यानंतर सुभेदारांनी 2 खोल्या घेतल्या. आता 4 सिमेंटच्या चाळ्या आहेत. BIT चाळ नंबर 1, खोली नंबर 50-51. 2 चाळी घेतल्यावर एक खोली बाबासाहेबांना अभ्यासाला, एक यांच्या स्वयंपाकाला. मग MA, PhD, DSc, LLD, D.Litt आणि बॅरिस्टर होईपर्यंत शाहू छत्रपतीने महाबळोदा महाराजांचं मदत घेऊन शिकायला तिथूनच गेले. किती अभ्यास आहे मग. आणि शिकून आल्याच्या नंतर वकिलीचं ऑफिस उघडायला पैसा नाही. 2 चाळीच्या मध्ये शेड उभं केलं पत्र्याचा, आणि तिथे प्रॅक्टिस चालली होती. कोल्हापूरचे राजे शाहू छत्रपतींना माहिती झालं कोणतरी एक तरुण बॅरिस्टर होऊन आलेला आहे मुंबईला. माणसं पाठवली, शोधून काढा. ते बाबासाहेब तेच त्याने शोधलं. जा बरोबर परळला 4 चाळीमध्ये, BITच्या चाळीमध्ये 2 चाळीच्या मध्ये त्यांनी शेड उभे केलं ऑफिस वकिलीचं. शाहू छत्रपती आपले बॉडीगार्ड घेऊन आले भेटाय. तर आजूबाजूला कोण होतं त्यांना माहिती पडलं की बाबासाहेब शाहू छत्रपती कोल्हापूरचे राजे मला भेटायला येतात. आता ते काय पत्र्याचं शेड तापलेले होते ना, सदरा काढला होता, गरम होत होता. पण ते शाहू छत्रपती आल्याबरोबर घाय झाली. कोणतरी सांगितलं राजे येतात कोल्हापूरचे. हातलं तो समोर हजर. तुला बॅरिस्टर आंबेडकर आपणच? म्हटलं हो. आपण कोण? आम्ही कोल्हापूरचे राजे शाहू छत्रपती. राजे मला बरोबर मी भेटायला असतो कोल्हापूरला, इतर येण्याची काय गरज नव्हती. आम्ही परंपरेचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजे, यावं लागलं तुमच्यापर्यंत. चहा पाणी झाला, गेले. ते ह्याला माणगावला इचलकरंजीला कॉन्फरन्स भरली होती मागासवर्गीय. त्याच्यात अध्यक्ष भाषणामध्ये ते गेले होते कुठे शिकाराला, माणगावला, कोल्हापूरला. तर माणगावला तिथं सत्कार कॉन्फरन्समध्ये शेवटच्या अध्यक्ष भाषणामध्ये सांगितलं, महाराज चोखा मेळा एक संत होता ना, माझ्या दलित बांधवांनो, आता माझी काळजी दूर झाली, तुमचा उद्धार करण्यासाठी तुमचा चोखा मेळा लागला. माझी मनोदेवता अशी सांगते, केवळ बॅरिस्टर आंबेडकर समाजाचं नेतृत्व न करता करून एक वेळ असेल की देशाचं नेतृत्व करते करा, अशी माझी मनोदेवता सांगते. खरं ठरलं ना, अशी परिस्थिती. या म्हणजे किती वाजले बघा, 5 वाजले. बरोबर टाइम.